या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59। आज आमची महापालिकेची उपसमिती आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारण सभेची त्याला अधिकार आहे। त्या समितीमध्ये 2025-26 जे बजेटचा अंदाज मिळाला आहे ते सादर झालं। याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही कोणतीही दरवाढ केलेली नाही। एकूण 776 कोटीचा आमचा जो स्रोत उत्पन्न जे आहे ते आम्ही प्लॅन केलेला आहे। आणि एकूण अनुदान कर्ज मिळून जवळजवळ 1293 कोटीचा हा जो संकल्पना सादर केला आहे। प्रामुख्यानं आमचं जो उत्पन्न आहे ते आम्हाला वाढवतात असेल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेतली। एक समितीचं गठनसुद्धा आम्ही याच्यात केलेलं आहे की आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स असेल, भूमी मालमत्ता असेल आणि बिल्डिंग परमिशन असेल त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमी करणे। खर्च कमी करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर एनर्जीचा वापर करणे आणि त्याच्यामुळे आमचं खर्च आहे जो महिन्याला जो 100 कोटीच्या आमचा लाईट बिलचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे माध्यम वापरणार आहोत। त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी BOTच्या माध्यमातून 14 ते 15 ठिकाणं जाहिराती, त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमातून आम्ही उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही करतो। त्याचबरोबर आमचं जे पाण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये इलिगल कनेक्शन्स डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा त्याच्यासाठी आम्ही वॉटर लाईन लिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे रोबोट असं म्हणतो, इतर 2-3 महापालिकेमध्ये केलेलं आहे, अतिशय चांगला प्रयोग आहे, ते सुद्धा आम्ही घेतो आहोत। त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा महापालिकेच्या 2 शाळा आम्ही पुढच्या एज्युकेशन इयरमध्ये ह्या आर्थिक वर्षामध्ये टाकणार। ह्या आर्थिक एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतली जाईल आणि त्यानंतर त्या आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत। आणि वेगवेगळ्या इतरसुद्धा आम्ही प्रायोरिटीमध्ये जे उड्डाणपुलाचं काम असेल, नागरिकांसाठी जो झूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुधारणे, त्याचबरोबर आमचे ॲप जे आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतर ज्या महापालिका आहेत त्यांचा अभ्यास करून नागरिकांना त्वरित संतास त्यांच्या तक्रारीचं समाधान कसं हे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून नागरिकांसुद्धा आवाहन केलं की आमच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडे जर काही सजेशन असेल तर आमची जी समिती आहे श्री रवी पवार ॲडिशनल जे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांच्याकडं तुम्ही लेखी स्वरूपात कळवू शकता। आणि खर्च कमी करणे, दोन्ही अँगल आहे, खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढीसाठी आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो की त्यांच्याकडे तुम्ही लेखी किंवा ईमेल जे असेल त्याच्या माध्यमातून आम्हाला कन्वर्ट करू शकता। आणि आपला जास्तीत जास्त लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जे काही बाबी लागतील त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत, स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर, रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय, अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय। याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत। न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा। पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 8669 73 21 82, 90 67 77 00 15।